मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासह मुंबईकडे कूच करत असलेलं मराठा समाजाचं भगवं वादळ पुन्हा एकदा गावाकडे वळलेलं आहे आणि मुंबईकडे आम्ही जाणार नाही मनोज जरांगे पाटलांनी आपला उपवास सोडलेला आहे। अनेक ठिकाणी जल्लोष सुरू आहे, आनंद साजरा केला जातोय की मराठा समाजाला आरक्षण मिळालंय। काही जणांनी म्हटलं की सरकारने याविषयी एक अध्यादेश काढलाय, काही जणांनी म्हटलं सरकारने याविषयी GR काढलाय, काही जणांचं म्हणणं आहे हे गॅजेट नोटिफिकेशन आहे। नेमकं काय घडलंय, सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नावर नेमकं कोणतं उत्तर शोधलंय, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर आहेत प्रवीण दीक्षित। ABP माझाच्या गल्ली टू दिल्ली या डिजिटल प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची चर्चा सुरू आहे। त्या अनुषंगाने अनुच्छेद 15, अनुच्छेद 16 याचाही वारंवार उल्लेख केला जातोय। देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात कोणतं आरक्षण दिलं गेलं होतं, मग इंदिरा साहनींचा खटला 1992चा, अशा अनेक वेगवेगळ्या गुंतागुंतींच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू होती। कारण महाराष्ट्राचा संपूर्ण समाजमन हे मराठा आरक्षणाविषयीच्या प्रश्नांनी ढवळून निघालं होतं। आज आपण पहिल्यांदा समजून घेऊया की नेमकं सरकारने आज जे जारी केले, किंबहुना जे मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्यात आले ते काय आहे। तर आपल्या हातामध्ये ते सध्या आहे, आपण पाहू शकतो की महाराष्ट्र शासन राजपत्र म्हणजे सर्वसाधारणपणे सरकारचे कोणतेही दस्तावेज ज्यावेळी प्रसिद्ध होतात तेव्हा त्याचे एक गॅजेट नोटिफिकेशन काढलं जातं आणि ते गॅजेट नोटिफिकेशन या दस्तावेजाचं देखील काढण्यात आले। यामध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर इथे पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे की महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन म्हणजे अधिनियमाखाली जो मूळ ॲक्ट आहे 2000 सालचा, की ज्या कायद्यानुसार लोकांना जे विविध जातींच्या जाती आधारित सवलती घेतात आणि त्यासाठी जातीचं प्रमाणपत्र मिळवतात, तर ते जातीचं प्रमाणपत्र देण्याची जी एकूण सिस्टीम आहे, जे रेग्युलेशन आहे, त्याविषयीचा जो कायदा आहे 2000 सालचा, त्या कायद्याच्या अंतर्गत एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे। आणि या नोटिफिकेशननुसार जे नियम आहेत, म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणीही जर जातीचं प्रमाणपत्र काढायला गेलात तर तुम्हाला या कायद्याअंतर्गत जे नियम तयार करण्यात आलेत त्या नियमांनुसार आपले पुरावे सादर करावे लागत होते आणि त्या नियमांनुसार तुम्हाला त्या नियमांच्या अंतर्गत या संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र हे दिलं जायचं। आणि या सगळ्या विषयीचे जे नियम आता सरकारने तयार केलेत ते साधारणपणे 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सार्वजनिक सूचना आणि हरकतींसाठी ठेवण्यात आलेत। सरकारने असं का केलं तर त्यामागचं एक लॉजिक असं असतं की सर्वसाधारणपणे नियम तयार करणं म्हणजे कायदा तयार करणं हे विधिमंडळाचं काम आहे, कायद्याच्या द्वारे प्राप्त अधिकारांखाली नियम तयार करणं हे सरकारचं काम असतं, परंतु नियम सुद्धा सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवावे लागतात। त्यावरती मतदान होत नाही, परंतु सभागृहात मंजुरी घेतली जाते। दुसऱ्या बाजूला त्या नियमांवर आम्ही सार्वजनिक सूचना आणि हरकती मागवल्या होत्या, याचा अर्थ पब्लिक कन्सल्टेशन व्हावं ही जी एक अपेक्षा असते कोणताही नियम तयार करण्यापूर्वी ती पूर्ण झालेली आहे। आणि त्या संदर्भात ज्या काही सूचना हरकती आल्या असतील त्या आम्ही या पद्धतीने निकाली काढल्यात असं सरकार आपल्याकडे डेटा तयार करतं। आणि जेव्हा कधी याला कोर्टात चॅलेंज केलं जाईल त्यावेळी कोर्टामध्ये सरकारकडे हा एक मुख्य डिफेन्स असेल की आम्ही हे नियम सर्वसाधारण समाजाच्या सार्वजनिक सूचनांसाठी आणि हरकतींसाठी ठेवले होते आणि सर्वसामान्य लोकांच्या सूचना आणि हरकती आम्ही यावर घेतल्यात। आता यातला जो सगळ्यात मुख्य प्रश्न आहे की कायम या एका कागदाचा उल्लेख अध्यादेश म्हणून केला जातोय, तर हा अध्यादेश आहे का, तर हे अतिशय चुकीचं आहे। हा अध्यादेश नाही। अध्यादेश भारतीय संविधानाच्या कलम 213 खाली राज्य सरकारकडून काढला जातो ज्यावेळी कोणत्याही प्रकारे सभागृहाचं अधिवेशन सुरू नसतं, परंतु तातडीने किंबहुना आकस्मिक गरजेनुसार एखादा नवा कायदा तयार करावा लागतो किंवा कायद्यात बदल करावा लागतो, तर अशा वेळी गव्हर्नर हे अध्यादेश काढत असतात। त्याला आपण राज्यपालांचा वटहुकम म्हणतो किंवा आपण अनेकदा अध्यादेश असा शब्द वापरतो, इंग्रजीमध्ये त्याला ऑर्डिनन्स शब्द वापरला जातो। तर राज्यपाल ऑर्डिनन्स काढतात आणि मग या ऑर्डिनन्सला लगतच्या म्हणजे नव्याने येणाऱ्या कोणत्याही सभागृहाच्या अधिवेशनामध्ये लगेच मंजुरी करून घेतली जाते। जर ती मंजुरी झाली नाही तर तो अध्यादेश
अस्तित्वात नाही असं मानलं जातं। त्यामुळे सभागृहाच्या मंजुरीसाठी ज्या प्रकारे एका कायद्यावर मतदान होतं त्या प्रकारे अध्यादेशावर सुद्धा सभागृहामध्ये मतदान होतं। त्यामुळे सध्या जो जारी करण्यात आलाय तो अध्यादेश नाहीये, तर मग हा GR आहे का? GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझॉल्युशन ज्याला असं म्हणतात, किंबहुना मंत्रिमंडळ निर्णय, की ज्यावेळी सरकार कोणत्याही प्रकारची पॉलिसी राबवतं किंवा कोणतीही योजना तयार करतं, किंबहुना एखाद्या विमानतळाला कोणतं नाव द्यायचं, एखाद्या रस्त्यासाठी किती खर्च करायचा, एखाद्या धरणावरती बांध बांधायचा का, एखाद्या धरणातून कोणता कालवा कुठल्या गावापर्यंत सोडायचा, असे जे इतर प्रशासकीय विषय असतात, या प्रशासकीय विषयांसाठी मंत्रिमंडळाची संमती घेतली जाते आणि ते विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले जातात आणि मंत्रिमंडळाची संमती घेऊन मग त्याविषयी निर्णय केला जातो। त्याला आपण म्हणतो की शासन निर्णय किंबहुना गव्हर्नमेंट रिझॉल्युशन, मंत्रिमंडळ निर्णय। अशा प्रकारचे शासन निर्णय हे नंतर अनेकदा केले जातात, जे संबंधित विभागांचेही असतात। अनेक विषयांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना काम करत असताना शासन निर्णयाची गरज लागते, GR ची आवश्यकता लागते, कारण जर GR असेल तर त्यानुसार ते पुढे काम करता येतं। त्यामुळे GR पेक्षा एक आपण म्हणू एक स्टेप वरती परंतु अध्यादेशापेक्षा एक स्टेप खाली असा जो एक मध्यम मार्ग आहे तो म्हणजे कोणत्याही कायद्याखाली काढण्यात येणारी अधिसूचना किंबहुना नोटिफिकेशन, ते नोटिफिकेशन काढण्याचे अधिकार हे सरकारकडे असावे लागतात। आणि सध्या जो आपला कायदा आहे, जो 2000 सालचा कायदा आहे, त्या कायद्याच्या कलम 18 खाली, कलम 18च्या सबसेक्शन 1 खाली जे अधिकार राज्य सरकारला मिळालेत त्या अधिकारांनुसार हे नोटिफिकेशन काढण्यात आले। आता या नोटिफिकेशनचा परिणाम आणि मनोज जरांगेंची मागणी या सगळ्याचा मेळ घातला पाहिजे। म्हणजे अनेक जण मनोज जरांगेंना दोष देत आहेत की मनोज जरांगेंनी कोणतेही ठोस आश्वासन न घेता किंबहुना कोणतीही मागणी पूर्ण झालेली नसताना आपलं आंदोलन का मागे घेतलं। दुसऱ्या बाजूला विरोधक सरकारवर टीका करतायत की सरकारने केवळ पानं पुसलेली आहेत आणि सरकारने कोणत्याही प्रकारे मराठा समाजाची मागणी मान्य केलेली नाही, तर उलट मराठा समाज युद्धात जिंकला आणि तहा ठरला, अशा स्वरूपाचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। तर या सगळ्याविषयी जर नीट साकल्याने विचार करायचा असेल तर आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदी ज्यांच्या होत्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी सुरू झालेलं आंदोलन होतं। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर हे लोण राज्यभर पसरलं आणि राज्यभर पसरल्यानंतर या आंदोलनाने तीव्र स्वरूप घेतलं आणि मग शेवटी मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा हा आज मुंबईत पोहोचणार होता, परंतु तो मुंबईत पोहोचलेला नाही। मग सध्या मनोज जरांगे पाटलांना जे सरकारने अधिसूचनेची एक प्रत दिलेली आहे त्या अधिसूचनेत काहीच नाहीये का? तर असं बिलकुल समजण्याचं कारण नाही। याचा मोठा परिणाम हा मराठवाड्यातील मराठा समाजावर होऊ शकतो, कारण मराठवाड्यातील मराठा समाजाच्या अनेकांच्या नोंदी या कुणबी अशा स्वरूपाच्या गॅजेटमध्येही आहेत किंबहुना तशा स्वरूपाच्या नोंदी या महसुलामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे कुणबी समाजाला ओबीसीचं आरक्षण आहे, परंतु मग ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत त्यांचं काय? तर त्यांना सुद्धा नंतर ओबीसीचं आरक्षण दिलं जाईल याविषयीची तरतूद सरकारने केली। ती आघाडी सरकारच्या काळात, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातच झाली होती। त्यानंतर मग या सरकारने त्याविषयी शिंदे समिती नेमली आणि शिंदे समितीने सर्टिफिकेट कसे द्यायचे याविषयीची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी SOP बनवण्यासाठी काम सुरू केलं। मग मुद्दा उपस्थित राहतो की ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नाही आहेत त्यांचं काय करायचं? कारण 100% मराठा समाजाच्या लोकांच्या नोंदी या महसुलात कुणबी अशा नाही आहेत, अनेकांच्या नोंदी या फक्त मराठा आहेत, अनेकांच्या 96 कोळी मराठा आहेत। फक्त मराठवाड्यातील काही लोकांच्या नोंदी या मराठा कुणबी अशा स्वरूपाच्या होत्या, कारण कुणबी आणि मराठा एकच आहे आणि विशेषतः मराठवाड्यातील अर्थव्यवस्था, तिथली सामाजिक परिस्थिती याचा विचार करता तर कुणबी मराठा मराठवाड्यातील जवळपास एकच आहे। हा जो सिद्धांत अनेक समाजशास्त्रज्ञांनी मांडला अभ्यासाद्वारे, त्या सिद्धांताचा जर विचार केला तर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिलं जात होतं। पण मुद्दा उपस्थित राहतो तो कुणबी प्रमाणपत्र देत असताना त्यांना ओबीसींच्या सवलतीसाठी पात्र करत असताना ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे कुणबी असल्याची नोंद नाही त्यांचं काय करायचं? तर त्यांना सर्वात मोठा दिलासा हा आजच्या अधिसूचनेने मिळालाय, कारण 2000 सालचा जो कायदा आहे, ज्या कायद्याद्वारे ओबीसी, EBC, त्यानंतर SC, ST आणि VJNT
या सगळ्यांना ज्या कास्ट सर्टिफिकेट्स दिल्या जातात त्या अंतर्गत जे नियम तयार करण्यात आलेत त्या नियमांमध्ये एक बदल केलाय आणि त्यानुसार सगळे सोयरे म्हणजे ज्यांना आपण आतापर्यंत सजातीय विवाह झाले असतील, उदाहरणार्थ दोन्ही कुटुंब मराठा आहेत, त्यांचं आपापसात लग्न झालं असेल, परंतु एका कुटुंबाची नोंद ही पूर्वी मराठा कुणबी म्हणून महसुलात झाली आहे, दुसऱ्या कुटुंबाची नोंद मात्र मराठा कुणबी अशी झालेली नाही. पण या दोघांचं लग्न झाल्यानंतर जे नातेसंबंध तयार होतील त्या नातेसंबंधांशी संबंधित सगळ्या लोकांना आता मराठा कुणबी म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि त्यांना तशानुसार जे इतर मागासवर्गीयांचं प्रमाणपत्र आहे ते दिलं जाईल आणि इतर मागासवर्गीय जातीच्या सवलतींसाठी पात्र ठरवलं जाईल, एलिजिबल धरलं जाईल असा याचा अर्थ आहे. त्यामुळे जो मूळ मुद्दा आहे की सगळे सोयरे आणि ज्यांचे इतरांसोबत संबंध आहेत, जे रक्ताचे संबंध नाहीत परंतु लग्नामार्फत तयार झालेले संबंध आहेत, ते सगळेजण एलिजिबल ठरणार आहेत. परंतु त्याच वेळी आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की अशा प्रकारे एलिजिबल ठरत असताना लग्न होत असताना दुसरी जात आणि आपली जात ही एकच होती याविषयीची काळजी घेण्याचेही या नियमांमध्ये सांगण्यात आले. उदाहरणार्थ एका मुलाने दुसऱ्या मराठा समाजाच्या मुलीशी लग्न केलं असेल परंतु या मुलाची महसुलात पूर्वी नोंद कुठे कुणबी असेल तर या मुलीशी लग्न झाल्यानंतर त्या मुलीचा जो कोणी भाचा असेल, उदाहरणार्थ या ज्याची कुणबी नोंद आहे त्याच्या पत्नीचा भाचा म्हणजे त्याच्या पत्नीच्या भावाचा मुलगा असेल पण त्याच्या पत्नीच्या कुटुंबाची कुठेही मराठा कुणबी अशी नोंद नाही, परंतु त्याच्या पत्नीचा भावाचा मुलगा आहे तर त्याला हा जो म्हणजे ज्यांनी लग्न केलेलं आहे त्या कुटुंबाशी त्याच्या आधारावर त्याच्या भाच्याला सुद्धा मराठा कुणबी किंबहुना ओबीसींच्या सवलतींसाठी पात्र धरलं जाऊ शकतं आणि त्याला जातीय प्रमाणपत्र मिळू शकतं. परंतु या अशा अंमलबजावणीसाठी किंबहुना या जात प्रमाणपत्रासाठी एलिजिबल ठरत असताना संबंधितांचं लग्न हे सजातीय होतं, म्हणजेच एकाच जातीत लग्न झालं होतं हे सिद्ध करावं लागेल. उदाहरणार्थ दोघेही मराठा होते हे सिद्ध करणं भाग असेल, मग त्यानंतर एखाद्याची कोणाची तरी जात किंवा नोंद ही मराठा कुणबी होती आणि दुसऱ्याची मराठा कुणबी नोंद नाही आहे, केवळ मराठा आहे, परंतु त्या दोघांनी आपापसात लग्न केल्यानंतर याच्या पुराव्यांच्या आधारे त्याने ज्या कोणाशी सोयरीक केलेली आहे किंबहुना लग्न केले त्यांच्या घरातील कुटुंबियांना त्याच्या पुढच्या पिढींना सुद्धा या प्रकारे या कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत फायदा होऊ शकतो, लाभ मिळू शकतो आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट हा मराठवाड्यावर होणार आहे. कारण मराठवाड्यातील अनेकांच्या ज्या नोंदी कुणबी अशा होत्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती. जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनातून जो मुद्दा उपस्थित केला होता त्या मुद्द्यातून वारंवार एकच प्रश्न निर्माण केला गेला, तो म्हणजे मराठवाड्यातील सरसकट मराठा समाजाचं काय, कारण अर्ध्या लोकांच्या नोंदी कुणबी आहेत, अर्ध्या लोकांच्या नोंदी कुणबी नाहीत. आणि त्यावेळेस एक समितीही गठीत करण्यात आली होती महसूल विभागाकडून आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटने त्या समितीकडे हे काम सोपवलं होतं की अशा प्रकारे मराठवाड्यातील जे 4 प्रमुख जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील मराठा कुणबी नोंदींचं आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत काय करायचं. पण त्या कमिटीने काही व्यवस्थित काम केलं नाही. नंतर मग तोपर्यंत जरांगे पाटलांचं आंदोलन जोमात होतं, आंदोलन प्रकाशात आलं. त्यानंतर मग शिंदे समिती नेमण्यात आली. शिंदे समितीचं काम सुरू असतानाच मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे येण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडे आज पोहोचत असताना अशा प्रकारे एक अधिसूचना काढून ती अधिसूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या हाताने मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे. पण या अधिसूचनेचा फायदा हा सरसकट मराठा समाजाला होऊ शकतो का, तर त्याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीचं ज्यावेळी सोयरीक होईल कुठल्या तरी अशा कुटुंबासोबत ज्या कुटुंबाची नोंद महसुलामध्ये मराठा कुणबी अशी आहे, त्याच वेळी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना या नव्या नियमावलीनुसार फायदा मिळू शकेल. अन्यथा सरसकट मराठा आरक्षणाचा आणि या सगळ्याचा थेट काही संबंध नाही. परंतु मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राबाबतचा जो मुद्दा होता आणि जो प्रश्न होता तो प्रश्न मात्र या नियमावलीतून निकाली निघालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये मूळ मुद्दा आपल्याला अजून एक लक्षात घ्यावा लागेल, तो या सगळ्याच्या पुढच्या कायदेशीर प्रक्रिया कशा असतील. स्वाभाविक या नियमांना न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं का, तर नक्की दिलं जाऊ शकतं, परंतु 16 फेब्रुवारीपर्यंत यावर पब्लिक कन्सल्टेशन होणार आहे. त्यामुळे आव्हान जर या नियमांना द्यायचं असेल तर ते 16 फेब्रुवारी नंतर दिलं जाऊ शकतं. यापूर्वी जर द्यायचं असेल तर ते कोर्टाकडून तितकं सिरियसली घेतलं जाणार नाही,
कारण प्रत्यक्ष नियमांची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे 16 फेब्रुवारीपर्यंत तरी सरकारला एक सांगायला कारण आहे की आम्ही नियम बदललेत आणि नवी अधिसूचना काढली आहे। दुसरा मुद्दा, याचा कायदेशीर परिणाम म्हणून न्यायालयामध्ये हा निर्णय फिरवला जाऊ शकतो का? तर माझ्या अंदाजाप्रमाणे आणि आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो, अभ्यासाच्या आधारे सांगू शकतो की नियम बनवणं हा सरकारचा अधिकार असतो, ज्याला आपण गव्हर्नमेंट प्रेरोगेटिव्ह म्हणतो। आणि सरकारच्या अधिकारांमध्ये त्यांनी केलेले नियम हे जर भेदभाव करणारे नसतील, हे नियम जर घटनेशी सुसंगत असतील आणि कायद्याशी सुसंगत असतील तर ते शक्यतो बदलले जात नाहीत। जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आणि काम हे सरकारचं आहे। ते देत असताना कसे पुरावे तपासायचे, कोणते पुरावे तपासायचे याविषयीची प्रक्रिया निश्चित करण्याचा अधिकारही सरकारचा आहे। त्यावेळी कोर्ट असं म्हणू शकत नाही की तुम्ही पर्टिक्युलर हाच पुरावा का घेताय आणि तो पुरावा का ग्राह्य धरत नाही। पुन्हा मुद्दा त्यात असा उपस्थित होतो, पण या सगळ्यामध्ये नैसर्गिक न्यायतत्व, देशाचं संविधान आणि कायदा या सगळ्याला कुठेही विरोधाभासी असे नियम तयार केले जाणार नाहीत, याची काळजी मात्र सरकारला घ्यावी लागते। आता यात जो एकमेव मुद्दा आहे तो असा की हे कुणबी जाती संदर्भात केलं गेलंय। भविष्यात कदाचित इतर ज्या अनेक नोंदी आहेत त्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो आणि न्यायालयामध्ये तो कदाचित टिकूही शकेल। तो म्हणजे इतर जातींना सुद्धा मग अशा प्रकारची सुविधा द्या की त्यांचेही जे सगळे सोयरे असतील त्यांनी त्यांच्या सगळे सोयरे असल्याचा एखादा पुरावा आणि आपलं शपथपत्र दाखल केलं की मी अमुक अमुक यांचा सगळे सोयरा आहे आणि आमचा सजातीय विवाह झाला होता, परंतु त्यांच्याकडे 1967च्या आधीचा पुरावा आहे किंबहुना त्यांच्याकडे अशा स्वरूपाच्या ओबीसी नोंदीचा पुरावा आहे, माझ्याकडे नाहीये, परंतु माझ्या भविष्यातील पिढ्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळावा किंवा माझ्या भाऊ किंवा बहिणीच्या मुलांना त्याचा फायदा मिळावा। तर अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा सगळ्या जातींना समानतेने का लागू केला गेला नाही? फक्त मराठा समाजासाठीच एक अशी वेगळी तरतूद का केली गेली? आणि ती आर्टिकल 14 खाली म्हणजे जे समानतेचं तत्व आहे भारतीय संविधानातील त्या अनुच्छेद 14 खाली हा भेदभाव ठरू शकतो आणि म्हणून त्या आधारे आम्ही कोर्टात चॅलेंज करतोय असा एक जर युक्तिवाद केला गेला तर कदाचित या नियमांना गंभीरपणे कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं। कारण आर्टिकल 14 हा सरकारला भेदभाव किंबहुना वर्गीकरण करण्याचे अधिकार देतो, पण तो इंटेलिजिबल डिफरन्शिया असला पाहिजे। आणि इंटेलिजिबल डिफरन्शियाचा अर्थ असा आहे की एक गट जो वेगळा काढलेला आहे त्या गटातील सगळे घटक हे एकसारखे असले पाहिजेत आणि त्यांना एक समान ट्रीटमेंट। दुसरा गट जो वेगळा राहिलेला आहे त्या गटातील सर्व घटक समान निकषांवर एक समान असले पाहिजेत आणि त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे। आता जो गट वेगळा निघालेला आहे मग तो ओबीसी, ईबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी ज्यांना संविधानाच्या अंतर्गत रिझर्वेशनच्या सुविधा मिळतात त्या गटातील फक्त एका जातीला स्वतंत्रपणे वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं जाऊ शकतं का? तो इंटेलिजिबल डिफरन्शिया हा जो क्रायटेरिया आहे आर्टिकल 14चं उल्लंघन करत असताना गव्हर्नमेंटला सॅटिस्फाय करावा लागतो, तो इंटेलिजिबल डिफरन्शिया इथे सॅटिस्फाय होऊ शकेल का? हे आपल्याला आगामी काळातच कळेल, ज्यावेळी या सगळ्यावर कायदेशीरदृष्ट्या न्यायालयामध्ये किंबहुना विधिज्ञ आणि वेगवेगळे कायदे पंडित खल करतील आणि कोर्ट यावर काहीतरी निर्णय देईल। त्यावेळी आपण सांगू शकतो की खरोखरच अशा प्रकारे एकाच जातीसाठी वेगळी सवलत केली जाऊ शकते का? परंतु अदरवाईज इतर ज्या जाती आहेत त्या सगळ्या जाती सुद्धा अशी मागणी जरूर करू शकतात आणि जे तत्व आहे इंटेलिजिबल डिफरन्शियाचं ते अपहोल्ड करण्यात सरकार यशस्वी ठरते का हे सुद्धा आगामी काळातच आपल्याला कळू शकेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।